नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपला ऊसाचा प्लॉट आहे. तर ऊसाच्या प्लॉटला ही जुलैची लागवड आहे. तर मित्रांनो, ऊसाच्या प्लॉटला हे तांबेरा रोगाचा भरपूर प्रमाणात अटॅक झालेला आहे आणि बरेचसे शेतकरी बांधवांचं बी प्लॉटवरती ह्या टिपक्या टिपक्या टाईप तांबडे टिपक्या टिपके पडल्यासारखा अटॅक झालेला आहे. बरेचसे प्लॉट आपण बघितले, त्याला हाच प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात आहे. तर म्हणजे हा तांबेरा आहे मित्रांनो. तर याच्यासाठी आपण एक बुरशीनाशक आणि लागणीला म्हणजे लागणीचा फुटवा वाढ होण्यासाठी किंवा हा रोग कंट्रोल करण्यासाठी आपण एक औषध फवारणी करत आहोत मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो आपण टिल्ट घेतलेलं आहे. टिल्टमध्ये प्रेकोनोझोल 25% एसी हा आंतरप्रवाही घटक आहे. म्हणजे आपण फवारणी करताना आंतरप्रवाही घटक असल्यामुळे ते पाण्यात शोषला जाणार आहे आणि टिल्टमुळे आपल्याला हा तांबेरावर बरीचशी कव्हरिंग मिळणार आहे चांगल्या प्रकारे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण वायगो घेतलेलं आहे. वायगो मध्ये टेट्रोनिपोल 18% हा अळीनाशक किंवा कुसावर जो खोडकिडा पडतो हा म्हणजे अतिशय चांगला असा घटक आहे. आपण याच्यावर वांग्यावरती बी भरपूर दिवसापासून फवारणी करतो. तर अळीला आपल्याला सोयाबीन मध्ये भरपूर चांगलं नियंत्रण मिळालं आहे. म्हणजे खोडकिडा जो असतो आपल्या ऊसाचा त्याला आपल्याला चांगल्यापैकी नियंत्रण मिळणार आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण 05234 हे एक विद्राव्य खत घेतलेलं आहे. तर त्याचा आपल्याला विद्राव्य खत घेण्याचा आपल्याला फायदा असा होणार आहे की ऊसाची जी आपली लागणीला एक समजा 3.5-4 महिने झालेली आहे, तर फुटवा आपण बघू शकतो असा थोडासा कमी सिंगल पद्धतीने उचललेला आहे. तर मग टिल्ट आणि 05234 आपण एकत्र मिक्स करणार आहे बादलीमध्ये. तर या 052 ने आपल्याला फुटवा अधिक भेटणार आहे. आणि त्यामध्ये एक मित्रांनो एक मायक्रोन्यूट्रन घेतलेलं आहे आपण, चिलेटेल मायक्रोन्यूट्रन आहे. त्यामध्ये झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम अशा प्रकारचे सगळे चिलेटेड घटक या मायक्रोन्यूट्रन मध्ये भेटणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आपल्याला ऊसाची थोडी पिवळकी त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन डायरेक्ट पानातून जाणार असल्यामुळे ऊसाची पिवळकी बी कमी होणार आहे आणि आपल्याला फुटव्याला मदत होणार आहे. तर मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला 52-34 आणि टिल्ट हे एकत्र करायचं आहे. 52-34 20 लिटरच्या पंपाला आपल्याला 100 ग्रॅम आणि टिल्ट हे 20 लिटरच्या पंपाला 20 ml घ्यायचं आहे. आणि वायगो हे 20 लिटरच्या पंपाला हे आपण 10 ml घेतलेले आहे. कारण ऊसाला फार आळी नसल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही की आपल्याला पाऊननी मारायची गरज नाही. अर्ध्या ml जरी आपण मारलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळात जे कांडीवर जी चीर पडती किंवा वाड्याच्या खाली जी आळी असं पोखरती, तर त्या आळीचं बी नियंत्रण आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आता ऊस वाढीला लागणार आहे पुढे फवारणी आपली होणार नाही. ही अतिशय चांगली अशी फवारणी याची आपल्याला भारी एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला येणार काळात पाहायला मिळणार आहे. आणि आपण आता याचे एक 8 दिवसांनी परत एक व्हिडिओ बनवणार आहे की आपल्याला रिपोर्ट कशी आली काय